आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरे गट काँग्रेसचीच बोली बोलत आहे, त्यांचं काँग्रेसच झालेलं आहे, आता फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या विधानावरून एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका। पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं शरद पवारांच्या डोक्यात असेल। यापूर्वी सुद्धा पवारांनी अनेक पक्ष बनवले आणि विलीन केले। शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 1986 मध्ये सुद्धा शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं, एस काँग्रेसचा दाखला देत अजित पवारांची प्रतिक्रिया। अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव, पुण्यात राहुल गांधींनी याबाबत मला माहिती दिली। शरद पवारांच्या मुलाखतीतील वक्तव्याला नाना पटोलेंचा दुजोरा। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका, हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचंही मनात भीती वाटते। महायुतीच्या समन्वय बैठकीत अजित पवारांनी बोलून दाखवली खंत, सूत्रांची माहिती। काही जण तुम्हाला भावनिक करतील, आमचे पुतणेही रडले, लोकांना भावनिक करून किंवा रडून प्रश्न सुटत नाहीत, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। पराभव समोर दिसत असल्याने बिनबुडाचे आरोप होत आहेत। पैसे वाटल्याच्या आरोपांवर महादेव जानकरांचं उत्तर, तर सुनेत्रा पवार 5,000 का होईना निवडून येणार, महादेव जानकरांचं वक्तव्य। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर, मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार। गिरीश महाजन हे संकटमोचक नाहीत, तर ते जिल्ह्यावरच संकट। ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटलांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, तर तिकीट कापलं म्हणून तुम्हाला पक्ष वाईट दिसायला लागला, महाजनांचं प्रत्युत्तर। 14 जून 2022 मध्ये अयोध्येतील हॉटेलमध्ये शिंदेंनी मोदींसोबत जाण्याची विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट, तर संजय राऊतांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती। आपण बंड करू, मी तुमच्या सोबत आहे, राऊत म्हणाले होते। नरेश मस्केंचा दावा। एकनाथ शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं, ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार अशी काँग्रेस वरिष्ठांमध्ये त्यावेळी चर्चा होती। राजन विचारेंच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट हा मराठी माणसाचा ठेकेदार नाही, खऱ्या अर्थाने मुंबईतील मराठी माणसाला निर्वासित करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालं, फडणवीसांचा हल्लाबोल। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवार साहेबांना सभांसाठी नेतात, एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाही, अजित पवारांचा टोला। उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्राला मुलाखत, सविस्तर मुलाखत रविवार आणि सोमवारी 2 भागांमध्ये प्रकाशित होणार। महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्याला ठाकरे उत्तर देणार। 17 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा पालिकेकडे अर्ज, महापालिकेने परवानगीचं प्रकरण नगर विकास खात्याकडे पाठवलं, सर्वात आधी अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँकेतील संचालक पद रद्द, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा दावा, तर संदीप शिंदेंनी आमच्याविषयी खोटी माहिती दिली, सदावर्तेंनी दावा फेटाळला। औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतराला निर्णयाला आव्हान देणारी स्थानिकांची याचिका फेटाळली, नामांतर वादावर हायकोर्टात फैसला, तर हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, याचिकाकर्त्यांची प्रतिक्रिया। बारामतीचं मतदान झालं म्हणजे निवडणूक संपली, आता एकमेकांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबेल असं वाटतंय, छगन भुजबळांचं वक्तव्य। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल, मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। बारामती लोकसभेमध्ये मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाला, 157 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा सुळेंचा आरोप, सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार। लोकांसमोर भावनिकता दाखवण्याचा सुप्रिया सुळेंचा ड्रामा, काही चुकीचं घडत असेल तर निवडणूक आयोगाच्या चौकटीत जाऊन न्याय मागावा, रुपाली चाकणकरांची टीका। शरद पवारांनी बारामती लोकसभेच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखांकडून मतदानाबाबत माहिती घेतली, कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रमुखांची पवारांना माहिती। शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसटीआय चौकशीची मागणी, मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांच्याकडून याचिका दाखल, मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टचा तक्रारदाराचा विरोध।
पुण्याच्या दुर्गम डोंगरी भागात 100% मतदान. मुरुडमाळमधील 20 पुरुष आणि 20 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. मुरुडमाळमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच मतदान केंद्रांची स्थापना. धाराशिवमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन शासकीय तंत्रनिकेतनमधील स्ट्रॉंग रूममध्ये दाखल. स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. पुण्यात मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता. पुढील 4 दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज. येत्या सोमवारी मतदानाच्या दिवशी वातावरण ढगाळ राहणार. पुण्यातील रायरेश्वर मतदान केंद्रांवरून मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास. सर्वात उंच पठारावरून निवडणूक साहित्य घेऊन पायी खडतर प्रवास. उरणच्या जैनपिटी बंदरात 400हून अधिक कांद्यांचे कंटेनर अडकले. जैनपिटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ. नाशिकच्या जामोरीतील 150 ते 200 कंटेनर जैनपिटी बाहेर असल्याचा अंदाज. नवी मुंबईतील वाशीच्या बाजार समितीत कांद्याचे दर घसरले. 2 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 22 ते 30 रुपये तर आज कांदा 15 ते 20 रुपये किलोवर. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. निर्यात बंदी उठूनही सोलापुरात कांद्यांचे दर हे घसरलेले. सीमा शुल्क विभागाकडून शुल्काबाबत अनिश्चिती. किती शुल्क आकारायचे याबाबत आदेश नाही. सीमा शुल्क विभागावर शेतकऱ्यांची नाराजी. कांदा निर्यात शुल्क संभ्रमावस्थेमुळे 400हून कंटेनर खोळंबले. कांद्याच्या बाजारभावात 300 ते 500 प्रति क्विंटल मागे घसरण. बीडमध्ये उन्हाच्या तडाख्याचा कांदा पिकाला फटका. हवामानात आर्द्रता वाढल्यानं कांदा नासला. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. राजापूरमधील कोदवली नदीत अचानक भरतीचं पाणी शिरलं. नदीपात्रातील गाड्या पाण्यात अडकल्या. वाहन मालकांचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणानं तळ गाठला. हिंगोली वसमत पूर्णा शहरावर पाणी टंचाईचं संकट. येलदरी धरणातून सिद्धेश्वरी धरणात पाणी सोडण्याची शक्यता. येत्या 10 मे रोजी माढ्याच्या उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडणार. एकूण 5.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार असल्यानं पुढील 2 महिने सोलापूरची पाण्याची चिंता मिटली. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. वाशिम जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ. जिल्ह्यातील शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामात गुंतले. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे धान पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत. गोंदियात अवकाळी पावसामुळे 277 हेक्टर पिकांचं नुकसान. एकूण 77,76,540 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा प्रशासनाकडे मागणी. नांदेडच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनला 5,300 रुपये प्रति क्विंटलचा भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल. साताऱ्याच्या दहिवडीत सिद्धनाथाच्या रथोत्सव सोहळ्याचा उत्साह. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी ओढला रथ. बीडच्या परळीत पाण्याअभावी 1 एकरवरील डाळिंबांची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान. अमरावतीच्या कौंडेश्वरमध्ये वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई. वीटभट्टीसह कामगारांच्या झोपड्यांवर जेसीबी. वीटभट्टी मालकाचं कोट्यावधींचं नुकसान. कामगारांवर उपासमारीची वेळ. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वनविभागाने लढवली सौर शक्कल. शेकडो वन्यजीवांसाठी पाण्याची सोय. वाघाच्या वास्तव्यातच बांधली सौर आधारित बोअर. चंद्रपुरात रेडक्रॉस स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. वाहतूक पोलिसांना उष्माघात विरोधी किटचं वाटप. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जानेवारी ते 14 एप्रिल 2024च्या कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 4पट वाढ. आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या पाणी हे 31 जुलैपर्यंतच पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचं आव्हान. मुंबई महापालिका प्रशासनाकडून बैठकीत निर्णय. सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 80 दिवसच पुरेल एवढाच पाणीसाठा. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी महापालिकेकडून जाहीर. मुंबईत 188 इमारती धोकादायक. मालाडमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती. मुंबईत पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून रेल्वे मार्गालगतचे वृक्ष छाटणीला वेग. आतापर्यंत 50% काम पूर्ण. 2424 वृक्षांच्या छाटणीचं काम पूर्ण. नवी मुंबई बाजार समितीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई. बाजारातील अतिक्रमण गाळ्यांव्यतिरिक्त सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा.
अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर आरटीओची नजर. मुंबई शहरातील महामार्गावरच्या अवैध वाहतूक करणाऱ्या 10 बसगाड्यांवर कारवाई. पुण्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट. प्रवाशांना दुपटीने तिकीट विक्री तर लूट करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, परिवहन विभागाचा इशारा. मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर. वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षातील 57% विद्यार्थी अनुत्तीर्ण.